बच्चू कडू यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्राचे शान मनोज दादा जरांगे पाटील हे मोझरी अमरावती या ठिकाणी पोहोचले आणि ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील पोहोचले आणि त्या ठिकाणी जनसमुदायाला मार्गदर्शन करताना जरांगे पाटील काय म्हणले आणि बच्चू कडू यांनी उपोषण का सुरू केलं आहे या विषयावर आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत। हा व्हिडिओ पूर्ण बघा। मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपलं सर स्वागत करत आहे। मित्रांनो, ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये अशी घटना घडतात, शेतकऱ्यावर, शेतमजुरावर, कष्टकऱ्यावर, दीन दलित दुबळ्यावर आणि अपंगावर, त्या वेळेस उपोषणाचा हत्यार उगारल्याशिवाय किंवा उपोषण केल्याशिवाय कुठलाही पर्याय राहत नाही आणि तेच ध्येय आणि धोरण धरून किंवा प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू भाऊ कडू यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे आणि त्या ठिकाणी आज वेगवेगळ्या पक्षाचे, वेगवेगळ्या संघटनेचे राजकीय नेते भेटी देत आहेत आणि त्यातच महाराष्ट्रातून किंवा मराठवाड्यातून आपले संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी त्या ठिकाणी भेट देऊन ज्यावेळेस त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की उपोषणाचा विषय थोडा बाजूला ठेवू, परंतु मी 450 किलोमीटर आलो आहे ते फक्त बच्चू भाऊ कडूसाठी, कारण उपोषण करणं एवढं सोपं नाही। उपोषण करता वेळेस काय हाल अपेष्टा होतात हे फक्त मला माहित आहे, कारण माणसाला हाल अपेष्टा जरी झाल्या तरी ज्या उपोषणकर्ते आहेत त्यांच्यावर कुठलाही परिणाम होऊ नये आणि त्यामुळं उपोषणकर्ता हा उठून बसतो आणि ज्या वेळेस उपोषणकर्ता झोपतो त्यावेळेस असं समजायचं की त्याच्या पोटामध्ये खूप वेदना होत आहेत। कारण मित्रांनो, जी सिस्टीम आहे, राजकीय सिस्टीम आहे, त्या सिस्टीमला जर झुकवायचं असेल तर उपोषणाचा हत्यार उगारल्याशिवाय कुठलाही पर्याय नाही। या राज्यामध्ये खूप मोठमोठे नेते, मोठमोठे आंदोलनं झाली आणि त्यांनी पण जे काही मागण्या आपल्या पदरात पडून घेतल्या, समाजाच्या पदरात पडून घेतल्या, ते फक्त उपोषणाच्या जोरावर, मनगटाच्या जोरावर कधीच आपल्या मागण्या मान्य करता येत नाहीत आणि हाच ध्यास उराशी बाळगून बच्चू कडू यांनी आज 4 दिवसापासून आमरण उपोषण सुरू केलं आहे आणि उपोषणाचे प्रमुख मागण्या आहेत: शेतकऱ्याला कर्जमाफी द्या, अपंगाला मानधन सुरू करा, महामंडळाला बजेट द्या आणि कष्टकऱ्यांना चांगला वेगवेगळ्या स्कीम किंवा वेगवेगळ्या योजना सुरू करा। कारण मित्रांनो, हा देश फक्त शेतकऱ्याच्या जोरावर चालतो। शेतकरी जगला तरच देश जगतो, कारण जगाचा पोशिंदा फक्त शेतकरीच आहे। म्हणून मित्रांनो, जे काही करायचं आहे ते शेतकऱ्यासाठी केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पण सरकारने मान्य केल्या पाहिजेत, परंतु असं कुठंही होत नाही। कारण शेतकऱ्यावर प्रत्येक वेळेस अन्याय होतो। शेतकऱ्याला एक लाखाचं कर्ज जरी घ्यायचं असलं तरी बँका त्याची जमीन गहाण ठेवतात आणि जमीन गहाण ठेवून देखील त्याला कर्ज द्यायला कित्येक महिने लावतात। म्हणून बच्चू कडू यांनी याच विचार करून आणि हाच ध्यास उराशी बाळगून 4 दिवसापासून आमरण उपोषण सुरू केलं आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी मनोज दादा जरांगे पाटील त्या ठिकाणी गेले आणि त्यांना पाठिंबा दिला आणि बरचसं वक्तव्य त्या समाज माध्यमांना किंवा तिथल्या उपोषणकर्त्यांना दिलं। कारण ते असे म्हणाले की उपोषण केल्याशिवाय सरकारला आपल्याला झुकवता येत नाही आणि दुसरा विषय असा आहे की शेतकरी, मी प्रथम शेतकरी आहे, नंतर मराठा आरक्षणाविषयी मी नंतर आंदोलक आहे। मी ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली या ठिकाणी उपोषण सुरू केलं त्यावेळेस बच्चू कडू यांनी त्या ठिकाणी भेटी दिल्या, मुक्कामाला थांबले आणि म्हणूनच त्याची परतफेड करण्यासाठी मनोज दादा जरांगे पाटील अमरावती या ठिकाणी जाऊन त्या उपोषण स्थळाला भेट दिली आणि त्यांनी जाहीर पाठिंबा दिला की तुम्ही फक्त भाऊ सांगा आम्ही काय करावं, नाही शेतकऱ्याची औलाद आहोत असं म्हणून त्या ठिकाणी पाठिंबा दिला आहे। तुम्ही फक्त आवाज द्या, आम्ही महाराष्ट्रामध्ये चक्का जाम करू आणि 1 इंच देखील मागे हटणार नाही, असं पण वक्तव्य मनोज दादा जरांगे पाटील अमरावती या ठिकाणी जाऊन केलं आहे। मित्रांनो, कारण मजा बघणारे
किंवा हसणारे भरपूर असतात, परंतु समाजाच्या आणि शेतकऱ्याच्या मागे राहणारा एक किंवा दोनच व्यक्ती असतो आणि त्या व्यक्तीपैकी एक आहे बच्चू कडू. आणि बच्चू कडूला आपण समर्थन केलं पाहिजे, कारण आज मराठवाडा आणि विदर्भामध्ये जेवढ्या आत्महत्या होत आहेत तेवढ्या आत्महत्या कुठेही होत नाहीत. तर शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न करायचं असेल तर त्याला शेती विकल्याशिवाय पर्याय नाही किंवा खाजगी सावकाराकडून कर्ज घेतल्याशिवाय पर्याय नाही, कारण त्याच्यावर एवढ्या हलाखीचे दिवस आले आहेत. शेती केली तर माल जर पिकवला तर त्या मालाला भाव भेटत नाही आणि ज्या वेळेस तो पेरणी करतो, पाळी करतो, त्यावेळेस पेरतो आणि त्यानंतर पीक येईल की नाही याची पण गॅरंटी नाही. आणि ज्या वेळेस पीक येतं त्यावेळेस त्याला भावाला, त्याच्या मालाला भाव मिळत नाही. दुसरा विषय असा आहे की शेतकरी हा शेतकरीच राहिला, कष्टकरी कष्टकरीच राहिला, अपंग हा अपंगच राहिला. परंतु जे काही राजकीय नेते आहेत त्यांनी हजाराचे 10,000 कोटी कमवले, ते कुठून आले असाही प्रश्न महाराष्ट्रापुढे आहे. आणि मित्रांनो, शेतकऱ्यावर आज खूप हलाखीचे दिवस आहेत आणि यांना जर वाचवायचं असेल तर कर्जमाफी ही झालीच पाहिजे. आणि म्हणूनच मनोजदादा जरांगे पाटील यांनी अमरावती या ठिकाणी जाऊन बच्चू भाऊ कडू यांना जाहीर पाठिंबा केला आहे. आणि मग तो मराठा समाजाच्या वतीने असो किंवा मराठवाड्याच्या वतीने असो किंवा महाराष्ट्राच्या वतीने असो, आपण सर्व मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मागे खंबीरपणे उभं राहू. आणि मनोजदादा जरांगे हे बच्चू भाऊ कडू यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहत आहेत. म्हणून दोघांचंही आपण अभिनंदन करूया आणि लवकरच कर्जमाफी आणि जे काही कष्टकरी शेतकरी दीन दलित आणि अपंग लोक आहेत यांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि होतील अशी अपेक्षा करूया. आमच्या या चॅनलला आपण नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.